नमस्कार, मी सुरेखा। आज आपण पाहणार आहोत भरलेली वांगी, पण वेगळ्या प्रकाराने। चला तर मग आपण पाहूया भरलेली वांगी। ही आहे लांब वांगी। ही बाजारात फार क्वचितच मिळतात आणि याची फक्त आपल्याला भजीच करायची माहिती आहे। अजून याचं काही वेगळं करू शकतो हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। चला तर आपण वांग्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। हे आहे आल्याचे तुकडे, हा सोललेला लसूण, ही हिरवी मिरची आहे, 4-5 हिरव्या मिरच्या, ही कोथिंबीर आहे आणि हे ओलं खोबरं आहे। सुकं खोबरं नाही घ्यायचं, ओलं खोबरंच घ्यायचं। दुसरं साहित्य आहे चवीनुसार मीठ, धन्याची पावडर 1 चमचा, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट। जर तिखट लागत असेल तरच लाल मिरची पावडर घ्यायची। आणि आधी हे खोबरं आपल्याला मिक्सर मधून सरबरीत असं वाटून घ्यायचं आहे। हे पहा, हे असं जाडसर ओलं खोबरं वाटून घ्यायचं आहे। या वाटलेल्या खोबऱ्यातच आता मी आलं, लसूण, हिरवी मिरची वाटून घेते। छान असा हिरव्या मिरचीचा ठसका आलेला आहे। हे आपलं वाटण तयार झालं आहे। याच्यात आहे ओलं खोबरं, आलं, लसूण, हिरवी मिरची। हे आहे आपलं मसाला आणि हे आहे मसाल्याचं, सुक्या मसाल्याचं साहित्य। आता हे मी ह्या वाटलेल्या मसाल्यामध्ये कालवते। मीठ, धने पावडर, हळद पावडर आणि थोडी लाल तिखट। जर कोणाला तिखट हवं असेल तरच त्यांनी लाल तिखट घाला, नाहीतर आले आणि लसणाचे अजूनच ते तिखट होतं। ही कोथिंबीरही त्यात आपल्याला कालवायची आहे। हे आहे आपलं एकजीव केलेलं सारण। हे चांगलं मिश्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ आणि बाकी सर्व मसाला छानपैकी एकजीव होऊन जाईल। हे असे वांग्याचे देठ मागचे कापून घ्यायचे आहेत। आणि या वांग्याचे असे लांब लांब तुकडे करायचे आहेत आधी। नंतर हे वांगी अशी मध्ये चिरायची आहेत आणि याला असे उभे काप द्यायचे आहेत। हे असे उभे काप द्यायचे आहे, कारण यात आपल्याला मसाला भरायचा आहे। ही अशा प्रकारे आपली वांगी कापून झालेली आहेत। मध्ये त्याला असं छाट द्यायचं आहे, कारण यात आपल्याला मसाला भरायचा आहे। चला मग आपण यात आता मसाला भरूया। तर खूप जणांना ही रेसिपी आवडली होती, तर ते मला विचारायचे, ताई ही रेसिपी कशी बनवली आम्हाला सांगा ना। तर मलाही सांगून सांगून अगदी कंटाळा यायचा, किती जणांना सांगावं ना। मग ही आयडिया आता सुचली की चला व्हिडिओज बनवून टाकूया, म्हणजे कोणी विचारलं तर त्यांना व्हिडिओ शेअर करूया। तुम्ही सुद्धा ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही माझी रेसिपी करून खाऊन नक्की बघा।
ही आता आपली अशी वांगी सगळी भरून झालेली आहेत। आता आपण ती तळायला घेऊया। गॅस कमी करायचा आहे आणि यावर आता आपण झाकण ठेवणार आहोत। आता ही वांगी आपण उलटी केलेली आहे। पुन्हा याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवून शिजवायचं आहे। ही वांगी बऱ्यापैकी आपली शिजलेली आहे, कारण ती लगेच वाफेने मऊ पडतात। छान खरपूस भाजून निघाली आहे। आता आपण ही वांगी काढून घेऊया। आता मी यातच आपल्याला अजून एक प्रकार करून दाखवते। तीच वांगी आपली ही भरलेली वांगी आहेत आधीची, त्यातली आपण काही शिल्लक ठेवली आहे। याला आपल्याला आता कव्हर करायचं आहे। त्यासाठी मी घेतला आहे बारीक रवा, चण्याचं पीठ, थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद। हे आपल्याला एकजीव करायचं आहे। तेल टाकायचे आहे। आणि ही जी वांगी आहेत मसाला भरलेली, ती या मिश्रणात आपल्याला बुडवून घ्यायची आहेत। आणि फ्राय पॅनवर ही भरलेली वांगी आपल्याला टाकायची आहेत। थोड्या वेळाने आपल्याला ही वांगी पाहायची आहे। आता आपली ही वांगी झालेली आहे, ती आपण उलटून पाहूया। ही सुद्धा रवा आणि बेसन पीठ लावलेली वांगी आहेत। छान कुरकुरीत झालेली आहेत। ही झाली आपली वांगी तयार, भरलेली वांगी। ही आहेत मसाला भरलेली वांगी आणि त्याच्या बाजूलाच ही आहे रवा आणि चण्याच्या पिठाचं बेटर लावलेली वांगी। अशा प्रकारे आपली ही वांगी तयार झाली आहेत। ही आहेत मसाला भरलेली वांगी आणि ह्या बाजूला आहे ती रवा आणि चण्याचं पीठ लावलेली फ्राय केलेली वांगी। आणि ही वांगी ज्यावेळेस तुम्हाला मासे खावेसे वाटतात आणि मासे उपलब्ध नसतात, त्यावेळेस तुम्ही ही रव्यात बुडवलेली वांगी करून खाऊ शकता, कारण ही सेम फ्राय फिश सारखीच लागतात, तळलेल्या माशांसारखीच लागतात। तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, करून पहा, नक्की आवडेल। आणि खाली कमेंट मध्ये मला सांगा की कशी वाटली ही फ्राय वांगी।